मी आता मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाली. तर आज खूप लेट झाला मला जायला. तो जाईपर्यंत शिवची शाळा आता सुटणार. तर घरी पण कामच चालू होते, दिवसभर घराची आवरणं हे चालूच होतं. त्याच्यामुळं आज थोडंसं लेट झालं मला जायला. तर हा शिवच्या शाळेकडे जाणारा रस्ता आहे. आरवीची पण शाळा इथेच मध्ये लागते. तर बघू शकता तुम्ही. पावणे 5 वाजल्यामुळे इथे सध्या रहदारी कमी आहे, निवांत आहे रस्ता. मग गर्दी वगैरे काही नाही आहे सध्या इथे. घरापासून शिवची शाळा ही 1 किलोमीटर अंतरावर आहे. पण मी रोज व्यायाम पण होईल या दृष्टीने चालतच येते, स्कूटी वगैरे घेऊन नाही येत. कारण कसं चालण्यामुळे माझा पण व्यायाम होतो आणि मुलांचा पण चालत घरी येईपर्यंत त्यांचा पण रोज व्यायाम होतो. त्याच्यामुळे मी त्यांना बस किंवा व्हॅन लावलेली नाही आहे. चालतच त्यांना शाळेमध्ये सोडत असते व चालतच त्यांना घेऊन येत असते. तर इंग्लंड रस्त्याने हे कपड्याचे दुकान आहे व इथं क्वालिटी पण चांगली असते कपड्यांची. ही मुलीची शाळा इथे आहे. तिची शाळा 5:15ला सुटते. त्याच्यामुळे आधी मला मुलाला आणायसाठी जावं लागेल. त्याची 5 वाजता सुट्टी व मुलीची 5:15 वाजता. तर ह्या सगळ्या बस मुलीच्या शाळेच्या बाहेर उभा आहेत. शाळा आता मी पुढे शिवला आणायसाठी चाललेले. शिवचा शाळा आहे घरापासून माझ्या. तर हा रस्ता शिवच्या शाळेमध्ये जातो. तर शाळेच्या आपण जवळ आलेलो आहोत. तर मी शिवच्या शाळेत पोहोचलेली आहे. शिव चल घे दप्तर. ते कस काय डब्याची पिशवी घे. चल नको नको चल. चल चल घे डब्याची पिशवी. चल चल. स्लीप झाली, बसवून द्या तेवढी. हा टाका मग. फोन पे आहे ना तुम्हाला? याच्या बाहेर चैन बसवणार असल्यामुळे आम्ही तिथून आता चैन बसवून घेतली. हे दररोज शाळेच्या बाहेर बसलेले असतात. चप्पल दप्तर वगैरे सगळंच इथं शिवून मिळतं. तर आम्ही मग इथं आता दप्तर शिवून घेते मी शिवचं. कारण घरापर्यंत जाऊच तर ते पूर्ण पुस्तकं वह्या ते व्यस्त होईल. त्याच्यामुळे इथूनच शिवून घेतलेलं बरं राहील. त्याची चैन आता बसून झालेली. किती द्यायचे? तर आता आम्ही आरोहीला घेण्यासाठी आरोहीच्या शाळेकडे निघालो. काय शिकवलं आज? कोबी कसं आहे? द्या एक घे शिव येतात. दहाला नाही का? मटकी 20ची करा. थोडा भाजीपाला घेऊन आता आम्ही निघालो आरोहीच्या शाळेकडे. कारण भाजीपाला आज पूर्ण संपलेला होता, काही शिल्लक नव्हतं. मग टिफिनसाठी खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे उद्याच्या टिफिनसाठी आत्ताच भाजीपाला घेतला. आता आम्ही निघालो.
चला चल, माग नको बघू, चल. हायवेवर निघालोय. आवाज रेकॉर्डिंग करायला जाऊन दे आता, चल. शिव इकडून चल, असं मध्ये दगड लागन. उठ, हात पाय तोंड धुवून घे, चल. सकाळी पोहे नाही केले, आता पोहे बनवायला खायचे. हा करते पोहे. शिव हात पाय धु चांगले स्वच्छ, तोंड धु, कपडे बदलायचे आधी. चल, पाणी नको ना, असं बंद कर. तर मी आता पोहे भिजत घालते, मुलांना पटकन नाश्ता बनवून देते. मुलांचा नाश्ता तर झालेला आहे, त्यांना नाश्ता देते आणि अभ्यासाला बसवते आता. शिव चल पोहे खायला, चल वरती ये, चल. आधी खाऊन घे, चल. पटकन खायचं आणि अभ्यासाला बसायचं आता. गाईस, कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.